पाहत आहात SP9 मराठी स्पेशल क्राइम डायरी एपिसोड नंबर 7। आजची घटना आहे विश्वासघाताची। अशी घटना जिथे शेजाऱ्याच्या विश्वासालाच तडा गेला। झटपट पैसा, दारूच्या पार्ट्या आणि महागडी चेन करण्याच्या हव्यासापोटी एका तरुणाने स्वतःच्या शेजाऱ्याच्याच घरात चोरी केली। काय आहे संपूर्ण प्रकार पाहूया आजच्या क्राइम डायरी मध्ये। करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे राहणारे गुरुप्रसाद माने हे काही दिवसांसाठी कुटुंबांसह परगावी गेले होते। घरात फक्त त्यांची वृद्ध आई एकटी होती। ही माहिती शेजारी राहणाऱ्या यश संतोष जाधव याला होती। तो चारचाकी वाहनांवर बदली चालक म्हणून काम करत होता आणि माने कुटुंबांच्या घरी त्याचे नियमित येणे जाणे होते। याच माहितीचा गैरफायदा घेत त्याने घरात प्रवेश केला। कपाट उघडले आणि त्यामधील 3 पदरी सोन्याची माळ आणि 40,000 रुपयांची रोकड असा एकूण 2,25,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला। काही दिवसांनी माने कुटुंब परत आले। कपाट उघडले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। आयुष्यभराची जमवाजमव गायब झाली होती। त्यानंतर त्यांनी तातडीने गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि सुरू झाला तपासाचा थरार। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने घटनास्थळाची पाहणी केली। पुन्हा गुप्त बातमीदारांची मदत, तांत्रिक माहिती आणि तपासाच्या आधारे संशयाची सुई यश जाधवकडे वळली। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। सुरुवातीला त्याने गुन्हे नाकारले, मात्र पोलिसांच्या कसूर चौकशीनंतर त्याने चोरीची कबुली दिली। चोरी केलेल्या पैशातून मित्रांसोबत दारूच्या पार्ट्या केल्याचे आणि महागड्या चैनवर खर्च केल्याचेही त्यांनी कबूल केले। पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 2,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील कारवाईसाठी त्याला गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। मित्रांनो, पैसा कमवण्यासाठी कष्टाचा मार्ग सोडून गुन्हेगारीचा मार्ग निवडाल तर शेवटी हातात येतात त्या फक्त पोलिसांच्या बेड्या। विश्वास जिंकायला अनेक वर्ष लागतात, पण तो गमवायला फक्त एक चुकीचा निर्णय पुरेसा असतो। अशा गुन्ह्यांपासून सावध राहा आणि आपल्या घराची आणि मौल्यवान वस्तूंची योग्य काळजी घ्या। अशा सत्य घटनांवर आधारित क्राइम स्टोरी पाहण्यासाठी SP9 मराठीला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचवा। मी अँकर स्नेहल गरपणकर पुन्हा भेटू एका नव्या सत्य घटनेवर आधारित। तोपर्यंत नमस्कार।